हे काय रे श्री? आणि तुझ्या गाडीत काय? अगं हे तुला सांगायचंच राहिलं. त्या दिवशी मी आश्रमात येत होतो ना, तेव्हा सिग्नल वरती एक मुलगा हे विकत होता, त्याच्याकडनं घेतलंय मी. किती क्यूट आहे ते. अजून भरपूर आहे, थांब दाखवतो. हे किती घेतलीये? सगळं घेतलंय. बरा आहेस ना तू श्री? अगं त्याच्या चेहऱ्यावरचा तू आनंद बघायला पाहिजे होतास, मग तुला कळलं असतं. निदान त्या दिवसाची त्याची वणवण थांबली. नेहमी असं काहीतरी आणून ठेवत असत. नुसतं आणत नाही मी, ज्याच्या उपयोगाचं आहे त्याला मी देऊन टाक. याचं काय? हे आपल्या उपयोगाचं आहे. त्याला अवकाश आहे अजून श्री. पण म्हणजे तू यातली एक पण गोष्ट ठेवून नाही घेणार? एखादं ठेवून घेऊ, पण मग बाकीच्यांचं काय करशील? बाकीचं अनाथ आश्रमात पाठवून देऊया ना. हा, हे छान आहे. त्यापेक्षा आम्ही हे आत्ताच गाडीत ठेवतो ना. नाही, कारण आपण आत्ता हे गाडीतून बाहेर काढणार, मग ते घरी घेऊन जाणार, मग घरातून गाडीत आणणार, मग गाडीतून ऑफिस मध्ये नेणार आणि मग ऑफिस मधून आश्रमात पाठवणार. त्यापेक्षा आत्ताच गाडीत राहू दे. सॉलिड आयडिया. व्हॉट? काय झालं? काल मला कुणीतरी म्हणत होतं निर्जीव वस्तूंवर प्रेम करण्यावरनं. आता काय? हे सगळं जिवंत माणसांसाठी आहे. ओळख पाळख नसलेली जिवंत माणसं. असं नाही, ते आपल्या म्हणजे रादर आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ना. मग आपले स्वतःचं कपाट, आपली गाडी, यांचं काय? त्यांच्यावर प्रेम नको करायला? तू कर ना, माझं काहीच म्हणणं नाहीये, तू कर. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की गाडीवर कपाटावर प्रेम करणं मला नाही जमणार. असू दे हा श्री. ते नाही, पण खरंच तू हे करतेस ना, मला खरंच खूप आवडतं, छान वाटतं. मला नाही बाबा जमणार हे असं निर्जीव गोष्टींबाबतीत इमोशनल वगैरे होणं. इमोशनल असं नाही रे, पण आपलं कपाट, आपलं सगळं सामान सांभाळत हसायला काय झालं? सांग ना. तरी चल सांग. नाही, जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी नाही सोडणार तुला. सोडायचं नाहीच कधीच. कळलं? आई, 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 अहो ताप आहे तुम्हाला? नाही ग, जराशी कणकण आहे. आई, काही त्रास होतोय का? डॉक्टरांना बोलव. नाही ग, एवढं काही झालेलं नाहीये. हवामानातला बदल, शिवाय ते अमेरिका झाली म्हणून. हो, पण एकदा डॉक्टरांनी तपासलं तर बरं ना. सांगितलं ना, काही नाही, जरा कणकण आहे, वाटेल बरं. आई, आणि त्यातूनही बरं वाटलं नाही ना तर बोलवू डॉक्टरांना, ठीक आहे? श्रीला साधं विचारावंसं सुद्धा वाटलं नाही की बेबी आता काय झालं, का नाही म्हणालीस तू? आधी साधं काही झालं ना
की लगेच बोलायला यायचं माझ्याशी. आता तो फक्त तिच्या तालावर नाचतो. श्री बदलला हेच खरं. बदललाय तो. मूळ कारण ती आहे. तिच्यामुळे माझा भाऊच नाही तर माझा भाचा आणि माझी आई सुद्धा माझ्यापासून दुरावली. माझी आई तोडली तिनं माझ्यापासून. आईलाही आता माझ्याबद्दल काहीच वाटेनासं झालं. मी त्या मुलीला या जन्मात कधीही क्षमा करणार नाही. कधीच नाही. आईची पण मला खूप मजा आली. किती झाडं लावली? 2च. चांगलं आहे की मग. बाकी मग ते श्रीचे पर्यावरणवाले मित्र होते ना, त्यांनी टेक ओव्हर केलं. हो. आईची श्रीने 5 एकर जमीन घेतलीये फक्त झाडं लावण्यासाठी. वाढवलीच पाहिजेत जंगलं. मला इतकं छान वाटतंय ना. पण त्यातले काही वनस्पती तज्ञही होते. म्हणजे कुठली झाडं लावावीत, कुठली लावू नयेत, कुठल्या झाडांचा पर्यावरणासाठी उपयोग होतो, कुठली झाडं अशीच असतात, असं बरंच काही कानावर पडलं. वा, हे छान झालं. पण बेबी आता रागवल्या ना. नवीन काय आहे त्यात? मी सॉरी म्हणू का त्यांना जाऊन? तुला वाटतंय का सॉरी? तसं नाहीये, पण म्हणजे सॉरी वाटत नसेल तर कधीही सॉरी म्हणू नये. पण ते दुखावल्या गेल्यात ना. तुझी जबाबदारी नाहीये ती. पण आईची हे बघ जान्हवी, कुणाच्या इमोशनल थयथयाटाला शरण जाणं म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा तसंच करायला प्रवृत्त करण्यासारखं आहे. नको करूस असं. मी बोलणार आहे श्रीशी, नाहीतर तू बोल. त्याला सांग म्हणावं माझी इच्छा आहे की बेबीशी तू या बाबतीत बोलायच्या फंदातच पडू नकोस. काय झालं? कधी संपणार आहे सगळं आईची? संपेल संपायचं तेव्हा. तू जास्त विचार करू नकोस, कारण आपण त्या बाबतीत काहीही करू शकत नाही आहोत. आईची श्री म्हणत होता की आपण आईस्क्रीम खायला जाऊया. अगं मग जा ना. जाऊ? हो. बाबांचा फोन आहे. हॅलो. हा बाबा बोला. काय झालं? काय झालं? बावल्यांशी कसं बोलतात राव? आता मला सांग, तू का हसत होतास? अरे देवा, ते आहेच का तुझ्या डोक्यात अजून? मग मी तुला म्हणाले होते. नाही नाही नाही, तसं काही नाहीये ग. मला तुझ्या बोलण्यातल्या विरोधाभासावर हसू आलं. म्हणजे म्हणजे तू काय म्हणालीस? बिचारा कपाट. त्याच्या आधी हा, इमोशनल असं नाही, पण बिचारा कपाट. हा, म्हणजे तू एकीकडे इमोशनल नाही असं म्हणतेस आणि दुसरीकडे बिचारा कपाट असं म्हणतेस. या विरोधाभासावर हसू आलं मला. काय बरोबर ना? एवढी टिंगल करायची काही गरज नाहीये, हो की नाही? अगं टिंगल नाही, उलट खरंच सांगतोय मी. मला हे सगळं आवडतं खूप. काहीही. अगं खरंच, तुझं असं सगळ्या गोष्टींशी जोडलेलं असणं फार आवडतं मला. त्या लेवलची इमोशनल आहेस तू. म्हणजे गंमत सांगायची ना तर प्रत्येक गोष्ट करताना मी कधीच लॉजिक सोडू शकत नाही आणि तू प्रेम करताना तुला लॉजिक कधी लागतच नाही. गप्प बस ना श्री. खरंच. तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकणार? बाप रे, ही पण जर तुझ्यासारखीच झाली तर मग अवघड आहे. तुम्ही दोघं वादच घालत बसाल एकमेकांशी.
आमच्यात कधी वाद होणारच नाही. असं काही नाहीये श्री. अरे आम्ही बेस्ट फ्रेंड्स असणार आहोत. आणि मी तू आई. दोघांचीही. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. गुंड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. काही जाणवतंय? खूप भारी वाटत असेल ना? हो. आई बाहेर सभा चालू आहे बायकांची. मी स्फोटाची वाट पाहते. म्हणजे ही धुसफूस स्फोटानच संपणार आहे. एकदाच मोठा स्फोट होईल आणि मग सगळी कुरबुर संपेल. आणि होऊ द्यावा असा स्फोट. सगळे एकमेकांवर चिडतात आणि मोकळे होऊन नव्यानं एकत्र येतात. भांडल्याशिवाय प्रेमाची किंमत कळत नाही कांता. बेबीला तुझाही राग आलेला दिसतोय. बेबीच्या रागाचं काय करायचं मला आयुष्यात कळलेलं नाही. चांगली आहे का बिचारी? चांगली आहे रे कांता, पण अतिरागानं सगळ्या चांगल्यावर बोळा फिरवते ती. पॉझिटिव्ह आहे. आणि तुझ्या बाबतीत तर जास्तच. पण वय वाढलं की हे सगळं कमी व्हायला पाहिजे ना कांता. वय वाढलं की तिचं कुठे वाढलंय? लहानच आहे ते अजून. तिच्यापेक्षा लहान कुणीतरी येते ना आता. ती आली की तिला कळेल आपण मोठे झालो ते. काही नाही काही. श्री लहानच होता की तिच्यापेक्षा. ते वयानं फक्त. पण मॅच्युरिटीचं म्हणशील तर श्री जास्त मॅच्युअर्ड आहे तिच्यापेक्षा. खरंय. आणि जान्हवीच्या बाबतीतही तेच आहे. तेच दोघं समजून घेतात बेबीला. वहिनी पण जरा हुशारच आहे. ते त्यांना सांगितलं नाही ना जान्हवी बद्दल म्हणून. समोरासमोर बसून सुटणाऱ्या प्रश्नाचा तंटा करू नये एवढं भान असायला हवं ना. पण नाही म्हणजे श्रीनी सांगितलं नाही हे खरं आहे, पण त्याला तरी विचारायला कुठे माहिती होतं की नर्मदा योग सेंटर मधून जान्हवी डायरेक्ट आपल्या घरीच येईल म्हणून. त्या बिचारीकडे सामानही नव्हतं तिचं. अरे सामानावरून आठवलं, मला जान्हवीसाठी कपडे आणि इतरही काही सामान घ्यायचंय. मी पण येऊ? तू कशाला? तुझं काय काम आहे? अगं ड्रायव्हर म्हणून. नको, आम्हीही जाऊ. अगं पण तू गाडी चालवणार म्हटल्यानंतर श्री तसाही तयार होणार नाही. एक काही अति आहे. एवढी काय वाईट चालवत नाही मी गाडी.
उगाच भीतीचा वरवंटा घेऊन बसलाय मनात. तू एक काम कर कांता, तू त्याच्याशीच बोल. बोलतोच. आता नको, झोपली असतील दोघं. श्री जागा असेल, तो कुठं झोपतो? झोपतो नाही, झोपायचा. आता झोप परत आली आहे ना त्याची. हो. ठीक आहे, उद्या बोलतो. गुड नाईट. गुड नाईट. माझी झोप वाट बघत असेल, जायला हवं. पण निसर्ग ना तुमच्या बाबतीत पक्षपाती असतो. हं. म्हणजे बघ ना, नवीन काहीतरी निर्माण करण्याचं सुख निसर्ग फक्त तुम्हालाच देतो. म्हणजे एक अख्खा जीव तुमच्या पोटात वाढत असतो. 9 महिने 24 तास तुम्ही कनेक्टेड असता त्याच्याशी. पण बाबा होण्याचाही आनंद आहेच ना. हो आहे ना. पण आम्ही बाळाशी इतके कनेक्टेड नसतो ना, इतके जवळ नसतो त्याच्या. कसं होईल रे आपलं बाळ. मला आपली मुलगी तुझी डिक्टो कॉपी असायला हवी. मला पण मुलगीच हवी आहे, पण मी तुला म्हणाले तसं ती तुझ्यासारखी हवी. हुशार, केअरिंग आणि लॉजिकल. पण मला ती तुझ्यासारखी इमोशनल सुद्धा चालेल. मुली असतातच इमोशनल. नाईस. तू बघ ना किती कनेक्टेड आहेस. रादर सगळ्याच मुली या अशा इमोशनल असतात का ग? म्हणजे बघ ना, तू तुझ्या बाबांशी असलेलं नातं किंवा पिंट्याशी असलेलं नातं न तोडता इथे आलीस. माझ्या आईजीशी, माझ्या काकाशी, माझ्याशी एक नातं जोडलंस. रादर सगळ्यांशीच तू जुळवून घेतलंस. माझ्या घरातल्या प्रत्येकाला तू आपलंसं केलं, सामावून घेतलंस. मी तुझ्या फॅमिलीतल्या माणसांना असं सामावून घेऊ नाही शकलो. म्हणजे कायमच एक लॉजिकल डिस्टन्स राहिला. असं काही नाहीये नाही, खरंच खरंच. म्हणजे आता बघ ना, तुझं तुझ्या बाबांवर जितकं प्रेम आहे, तू तुझ्या बाबांच्या जितकी जवळ आहेस, तितकीच माझ्या आईजीच्या पण जवळ आहेस. तुझी माझ्या काकाशी एक छान घट्ट मैत्री आहे. पण मी तुझ्या बाबांशी तुझं माझ्या आईजी बरोबर नातं आहे ना, तसं नातं नाही निर्माण करू शकलो. किंवा मी पिंट्याशी तुझं आणि काकाचं जे नातं आहे, जी मैत्री आहे, तशी मैत्री नाही डेव्हलप करू शकलो. अरे, कारण तू त्या घरात राहत नाहीस. बापरे, तो तर मी विचारही करू शकत नाही. हा, म्हणजे माझं घर सोडून पुण्यासाठी तरी मी दुसऱ्याच्या घरी जाऊन राहतोय, हे शक्यच नाही. हे शक्यच नाही. त्यापेक्षा मला ते कोणीतरी नसलं तरी चालेल एक वेळ, पण मी माझं घर आणि माझा कम्फर्ट झोन सोडून कुठे जाणार नाही. एवढं काही नसतं श्री, इतकं अवघड नसतं. ते तुमच्यासाठी. कारण मुली जोडतात, त्यांना नवीन नवीन नाती निर्माण करता येतात. जानवी, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून तुमचं एक वेगळं असं जग निर्माण करू शकता. ही स्ट्रेंथ असते मुलींची. म्हणून मला मुलगी हवी. जुनं काहीही न तोडता तुम्ही नवीन जोडत राहता. माया, हा एकच धर्म असतो तुमचा. तुम्हाला ना सगळ्यांवर जीव लावता येतो. आणि हे एवढं सगळं चालू असूनही करिअर मध्ये एक वेगळं स्थान मिळवणं हे चालूच असतं तुमचं. तिकडे तुम्ही नवीन नाती निर्माण करता, छान ती जोपासता, जपता. अशा असतात मुली. आणि म्हणून मला मुलगी हवी आहे जानवी.
प्रेम करणारी, जीव लावणारी, आई बाबांना आयुष्यभर जोडून ठेवणारी खमकी हुशार मुलगी. मुलगी हे निसर्गानं दिलेलं एक वरदान आहे ना जान्हवी. एवढा विचार तर मीही केला नव्हता श्री. हे मला मुलगीच हवी बर का. आणि एक नाही, दोन नाही, चांगल्या 12 डझनभर मुली हव्यात मला. डझनभर वगैरे काही नाही हा. बरं, मला चालेल. अरे माझं काय होईल? मी आहे ना. डिलिव्हरी मलाच करावी लागेल. म्हणजे तू माझ्या मुलींसाठी एवढं पण नाही करणार? गप्प बस हा श्री, काही डझनभर वगैरे नाही. हा बरं चल ठीक आहे, एक कमी करू आपण. क्रिकेटची टीम. काही आहे श्री.